आणि तुम्ही ऑइलिंग करता की नाही करत हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनल मध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल. तर आज चक्क मी लावणार आहे केसांना तेल, ऑइल मसाज करणार आहे मी. सो चला तर मग लगेच स्टार्ट केलं. ऑइल मसाज करताना सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्कॅल्प. सो स्कॅल्पला ऑइलिंग जास्त करायची असते. सो मी सगळ्यात आधी माझ्या पूर्ण स्कॅल्पला ऑइल लावून घेते, देन हाताला उरलेलं ऑइल पूर्ण हेअर्सना अशा प्रकारे लावून घेते. तर अशा प्रकारे मी हेअर्सना ऑइल लावून घेतला. आपण खूप प्रकारच्या सोशल मीडियावर व्हिडिओ बघत असतो, तर ओव्हरऑल मला असं वाटतं की क्वचितच आपण ऑइलिंग केलं पाहिजे. जास्त पण ऑइलिंग नेहमीच म्हणजे केसांना ऑइलिंग नाही करायची, पण केली पाहिजे. आठवड्यातनं महिन्यातनं केलीच पाहिजे. तर तुम्ही अजिबातच ऑइलिंग करत नसाल आणि केस खूप डॅमेज होत आली असतील तर तुम्ही एकदा दोनदा ऑइलिंग करू शकता. 1 तास ठेवायचं किंवा 2 तास ठेवायचं, ज्याने आपल्या केसांना मॉइश्चर पण मिळतं आणि खूप छान होतात, हेल्दी होतात. ऑइलिंग केली पाहिजे थोडीफार कधी कधी. सो मी पण क्वचितच करते, पण करते कधी कधी आठवण आली तर किंवा मम्मी बोलली तर. सो ऑइलिंग करायचीच नाही किंवा ऑइलिंग करायची असं काही नसतं, पण क्वचित केलीच पाहिजे. महिन्यातनं आठवड्यातनं केली पाहिजे. तो म्हणून ऑइलिंग महत्त्वाची असते. सो मी ती करते, तुम्ही पण नक्की करा. आणि तुम्ही ऑइलिंग करता की नाही करत हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मला आवडेल ऐकायला की तुम्ही ऑइलिंग करता की नाही करत, बट केली पाहिजे. सो मग 1-2 तास तुम्ही लावून ठेवलं आणि मग लगेचच वॉश केलं तर खूप सुंदर केस दिसतात. सो मी तुम्हाला दाखवायलाच बिफोर आफ्टर. आता तुम्ही बघू शकता माझा बिफोर. सो मी आता हे 2 तास ठेवणार आहे, त्यानंतर हेअर वॉश करणार आहे. मग भेटूयात हेअर वॉश केल्यानंतर. हाय, मला इथे टाइमपास कोण नव्हता ना, मग क्लिअर म्हणजे मीच घ्यायला गेली ना, मीच आली ना घ्यायला तुला ना. अरे फोटो माझा काढ, कोण बोले. हा पडशील पडशील. त्यानंतर मी हेअर वॉश केले 2 तासांनंतर. अँड देन आज बनवणार आहे मी पिझ्झा. आय मीन आपला तवावाला पिझ्झा. त्यासाठी माझ्याकडे वेजीस जास्त नव्हते, त्यामुळे मग कांदा टॅमॅटो कापून घेतला. आणि मी पिझ्झा नेहमी तव्यावर बनवते, सो मी ते तूप लावून घेतलंय. आणि एक साईडनं मी पिझ्झा बेस पहिला कुक करून घेते, बिकॉज मला क्रंचीवाला पिझ्झा आवडतो, सो दॅट्स वाय. आणि मग त्याला सॉस लावून घेतलाय फक्त बिकॉज माझ्याकडे कोणते सॉसेस अवेलेबल नव्हते. देन भरभरून चीज टाकलं आणि मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटं ठेवायचा. आणि अशा प्रकारे माझा पिझ्झा रेडी झालाय. हा पिझ्झा कम चीजा दिसतोय आणि तुम्ही इकडे त्याचा क्रंच बघू शकता, इतका भारी झालेला. सो हेअर वॉश तर मी केला, पण त्यानंतर मला बाहेर जायला लागलं, त्यामुळे मग मी पावसात भिजले आणि मग परत मी ओली झाले आणि परत माझे हेअर्स ओले झाले. सो त्यामुळे मग मी उद्या पुन्हा वॉश करेल आणि मग दाखवेल. बाय द वे, व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.